हॅलो एव्हरीवन. आज आपण सेकंड चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट बघतोय. त्यामध्ये आपण कंटिन्यू, ब्रेक आणि पास या ज्या आपल्या इव्हेंट्स आहेत त्याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कंटिन्यू. ओके. इट इज यूज टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल टू द बिगिनिंग ऑफ लूप. आता स्पेसिफिकली या लेक्चरमध्ये आपण फक्त लूपिंगवरती डिस्कस करणार आहोत. जे आपलं कंटिन्यू असेल, ब्रेक असेल, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी या फक्त आपल्या लूपिंग भोवती फिरत असतात. सो आपले जे बेसिक प्रोग्राम्स असतील या लेक्चरसाठी हे फक्त लूपिंगशी रिलेटेड असतील. ओके. सो लाईनमध्ये काय लिहिलं आपल्या, यूज टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल टू द बिगिनिंग ऑफ लूप. ओके. सो लूप म्हणजे काय, आपलं प्रत्येक ब्लॉक ऑफ कोड आपण कंटिन्युअसली रन करत असतो. ठीक आहे. सो तो लूप एक्झिक्यूट होताना, समजा आपण फॉर लूप घेतले, आपण 4 स्टेटमेंट घेतलेत, तर 4 स्टेटमेंट जो पण एक्झिक्यूट होत नाही तो पण आपला कंट्रोल पहिल्या लाईनवरती येत नाही. ओके. सो दॅट इज स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, 4 अँड अगेन 1 2 3 4 अगेन 1 2 3 4. बट आपल्याला समजा स्टेटमेंट 1 2 नंतर काही कंडिशन चेक करून पुन्हा स्टेटमेंट 1ला जायचं असेल तर त्या केसमध्ये आपण कंटिन्यू यूज करतो. ठीक आहे. मी रिपीट करतोय. ज्या केसमध्ये आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेत पण आपल्या 2 स्टेटमेंट नंतर पुन्हा मागं जायचं आहे स्टेटमेंट 1ला, त्यावेळी आपण कंटिन्यू यूज करतो. ओके. इट इज यूज टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल टू द बिगिनिंग ऑफ लूप. आपल्या लूपच्या पहिल्या स्टेटमेंटला आणला आपण कंटिन्यू यूज करतो. स्किप्स द रिमेनिंग लाईन्स ऑफ कोड इनसाइड द लूप अँड स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट इटरेशन. ज्या केसमध्ये आपल्याला स्टेटमेंट 3 आणि स्टेटमेंट 4 जे आहेत ते आपले एक्झिक्यूट होणार नाही. इट इज यूज टू अ पर्टिक्युलर कंडिशन इनसाइड द लूप सो दॅट वी कॅन स्केप द सब स्पेसिफिक कोड फॉर अ पर्टिक्युलर कंडिशन. ओके. आपला काही काही वेळा आपला काही ब्लॉक ऑफ कोड आपले आपण लूपमध्ये सुद्धा काही स्किप करत असतो, त्या केसमध्ये आपण कंटिन्यू यूज करतो. ओके. सो सिंटॅक्स इज कंटिन्यू. ओके. सो फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल दिलं आहे, आय इज इक्वल टू 0, वाय आय इज नॉट इक्वल टू 10. प्रिंट करायचा, कंटिन्यू करायचा. ठीक आहे. सो आपण हा चेक करतोय आता. ओके. सो आपण आपला प्रोग्राम आहे सिम्पल. ओके. सो आपण इथं लूप यूज केला आहे फॉर व्हॅल्यू इन, दॅट इज व्हॅल इन स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग आपण एक कॅरेक्टर घेतला आहे, सॉरी एक स्ट्रिंग घेतला आहे. इफ व्हॅल्यू दॅट इज व्हॅल नॉट इक्वल टू आय, then continue. Okay. Or continuously go for printing the value. Okay. What is the contents of val. Okay. And at the end print the end. Okay. So first of all आपला कंटेंट काय असणार आहे, व्हॅलचा येस असणार आहे. सो यस इथं या ब्लॉकला जाणार नाही, आपल्या या ब्लॉकला जाणार नाही. सो प्रिंट व्हॅल दॅट इज एस, नंतर टी, त्यानंतर आर, नंतर आला आय. आय आला, कंटिन्यू आलं. ठीक आहे. सो कंटिन्यू आल्यामुळे तो पुन्हा पाठीमागं जाईल, पुन्हा नेक्स्ट कंटेंट घेईल जो आपला एन असेल. सो इथं एनला पुन्हा कम्पेअर होणार, फॉल्स झाली, आपला इथं एन प्रिंट झाला. सो एस टी आर एन जी असा प्रिंट होईल. आय स्किप होईल कारण आपण आयला इथं प्रिंटिंग न करता पाठीमागं येऊन कंटिन्यू केलं होतं. ठीक आहे. या पद्धतीने आपला कंटिन्यू काम करतो. कंटिन्यू नंतर आपला कुठलाही पुढचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. ओके. देन पास. आता जस्ट आपण जसं आपण एखाद्या वेळेस काही इव्हेंट्स किंवा गेम्स खेळताना आपण पास म्हणतो. ठीक आहे. सो पास मीन्स वी डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग. ओके. म्हणजे आपण आयडल स्टेजला आहोत आणि आपल्याला ॲज इट इज पुढं जायचं आहे किंवा गेम कंटिन्यू पुढं करायची आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ दिस पास. इट्स अ नल ऑपरेशन सिन्स नथिंग हॅपन वेन इट इज एक्झिक्युटेड. तो आपला ॲज इट इज पुढं आपल्याला ढकलायचं आहे, जस्ट पास करायचं आहे. सो त्या त्या लॉजिकमध्ये आपला हा पास कीवर्ड आहे. ठीक आहे. यूज टू इन द केसेस वेअर द स्टेटमेंट इज सिंटॅक्टली needed but we don't want to use any executable statement at its place. आपलं एक्झिक्युशन काय करायचं नाही आहे. फॉर एक्झाम्पल वी it can be used while overriding a parent class method in a sub class but we don't want to give a specific implementation in a sub class. ओके. जसं आपण इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये सुपर क्लास सब क्लास बघतो आणि आपल्या सब क्लासमध्ये काही एक्झिक्यूट करायचं नसेल, सो त्या केसमध्ये आपण पास यूज करू शकतो. ओके. पास इज ऑल्सो यूज्ड वेअर द कोड इज रिटर्न समवेअर बट नॉट येट रिटर्न इन द प्रोग्राम फाईल. सो आपला सिम्पल प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण लिस्ट घेतोय.
ठीक आहे. आणि आपण ॲज इट इज फक्त प्रिंट करतोय, बाकी यामध्ये काही चेंजेस वगैरे काय नाही आहेत. सो आउटपुट इज द करंट स्टेटमेंट इज 1 2 3 4 5. ऑल कंटेंट्स आर डिस्प्ले हिअर इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस पास स्टेटमेंट. ओके. सो नाव द नेक्स्ट इज ब्रेक. ओके. आता मागच्या दोन केसमध्ये आपण सुद्धा लुपिंगबद्दल डिस्कस केलं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त लुपिंगवरतीच बघायचं आहे. आता कंटिन्यूमध्ये काय होत होतं की ज्यावेळी कंटिन्यू कीवर्ड एक्झिक्यूट होतो तो पाठीमागं पहिल्या लाईनला जातो स्टेटमेंट 1ला. पासमध्ये काय होतं, ॲज इट इज पुढं कॅरी फॉरवर्ड होतं, जसं आपण द डिस्प्ले पर्पजसाठी यूज करतो. ठीक आहे. आता इथं ब्रेकमध्ये काय होतं, समजा आपलं 4 स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, 4, आणि आपल्याला सेकंड स्टेटमेंट नंतर त्या लूपच्या बाहेरच पडायचं आहे, पुन्हा पाठीमागं जायचं नाही. त्या केसमध्ये आपण ब्रेक यूज करतो. ओके. इट इज यूज टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल आउट ऑफ लूप. आपल्या लूपच्या बाहेर काढायचं असेल तर आपण यूज करतो. ब्रेक्स द लूप वन बाय वन, दॅट इज द केस नेस्टेड लूप्स. इट ब्रेक्स द इनर लूप फर्स्ट अँड देन प्रोसीड फॉर द आउटपुट लूप. ओके. म्हणजेच काय की आपल्या ज्या नेस्टेड लूप्स असतात, तो ज्या लूपमध्ये आपल्याला ब्रेक टाकलाय, फक्त तो तेवढा पर्टिक्युलर लूपच फक्त मधून बाहेर पडतो, म्हणजे परत तो पाठीमागच्या लूपमध्ये फिरत राहणार आहे. ठीक आहे. सो वन ब्रेक स्टँड्स फॉर वन लूप. ओके. इन द सेम वे द ब्रेक इज कॉमनली यूज्ड इन द केसेस वेअर वी नीड टू ब्रेक द लूप फॉर अ गिवन कंडिशन. आपल्या काही कंडिशनमध्ये आपल्याला ज्या लूप ब्रेक करत असतो त्यावेळेस आपण ब्रेक यूज करतो. ओके. सो आपला सिंपल एक्झाम्पल आहे. ओके. सो 1 2 3 4 आपल्याला आयटम ज्यावेळी मॅच होईल त्यावेळी बाहेर काढायचा आहे आपल्याला, आणि आपल्याला तो आयटमचा लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. म्हणजे आपल्याला आयटम सापडला की आपण बाहेर येणार. ठीक आहे. सो आपण प्रोग्राम बघायचा आहे. आता आपण इथे काय करतो बघा, आपल्याकडं 4 एलिमेंट्स आहेत 1 2 3 4, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे 4. ओके. आपला ज्या 4 मिळेल त्या आपण ब्रेक करणार लूपमधून. आता बघा इथं ब्रेक हा इफमध्ये दिलाय, पण ब्रेक आणि कंटिन्यू फक्त लूपशी डील करतात, त्यामुळं हा दिस ब्रेक बिलॉंग टू दिस फॉर लूप. ओके. सो सुरुवातीला आपल्याला 4 फाइंड आउट करायचा आहे. 4 कोणत्या लोकेशनला आहे, 1 2 3 4, म्हणजे 4th लोकेशनला आहे. ओके. सो आपण चेक करतोय, आयटम मॅच फाउंड ॲट लोकेशन 4. ओके. समजा आपण इथं 2 घेतला, रन. आयटम मॅच फाउंड ॲट लोकेशन 2. आता इथे इंडेक्स आपला 0 1 2 3 4 आहे, पण आपण लोकेशन फाइंड आउट करताना का +1 का दाखवतोय, कारण आपण इथं वाढवून ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो इन दिस वे वी आर डीलिंग विथ द कंटिन्यू, ब्रेक and pass. Okay. So this is the end of our second chapter. Okay. We will start our next chapter in the next session. Thank you.